मित्रांनो, आजची खरी घटना बिहार राज्यातील एका छोट्याशा गावातील आहे। त्या गावात प्रभू नावाचा मुलगा आपल्या आईवडिलांसोबत राहत होता। तो त्यांच्या दृष्टीने एकुलता एक मुलगा होता। त्याने आपले शिक्षण पूर्ण केले होते आणि बिहारमधील एका कंपनीमध्ये नोकरी करत होता। त्याला नोकरी करत वर्षभर झालं होतं आणि तो चांगले पैसे कमावत होता। आता मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिला होता, म्हणून त्याच्या आईवडिलांनी त्याच्या लग्नाचा विचार सुरू केला। 2 महिने मुलीचा शोध घेतल्यानंतर त्यांना शेजारच्या गावात बबिता नावाची मुलगी पसंत पडली। प्रभूचे आईवडील बबिताला पाहायला गेले आणि पहिल्याच भेटीत तिला पसंत केले। त्यांनी बबिताला 5000 रुपये दिले आणि म्हणाले, आजपासून तू फक्त सून नाही, आमची मुलगी आहेस। लग्न ठरलं। साधारण 6 महिन्यांनंतर मोठ्या थाटामाटात प्रभू आणि बबिताचे लग्न झाले। त्या रात्री बबिता आपल्या पतीची वाट पाहत होती। प्रभू खोलीत गेला, घुंगट उचलला आणि त्याला बबिता अतिशय सुंदर दिसली। दोघांनी काही वेळ बोलणे झाले आणि मग पती-पत्नीमध्ये जे घडते ते होऊ लागले। परंतु बबिता अचानक घाबरली, ओरडू लागली आणि म्हणाली, तू माणूस नाहीस, राक्षस आहेस, मी तुझ्यासोबत राहू शकत नाही। प्रभूने तिला समजावण्याचा प्रयत्न केला की पहिल्या रात्री असे कधीकधी होते, घाबरण्यासारखे काही नाही। परंतु दुसऱ्या दिवशीही बबिता त्याला जवळ येऊ देत नव्हती। तिने आईला म्हणजेच फुलमतीला फोन केला आणि म्हणाली, मला इथे राहायचं नाही, मला घेऊन जा। फुलमतीने 4 दिवसांनी आपल्या मुलीला तिच्या सासरी जाऊन तिथून घेऊन गेली। प्रभूचे आईवडील तिला समजावू लागले, परंतु फुलमती एकही गोष्ट मानायला तयार नव्हती। 1 महिना गेला। प्रभू अनेकदा पत्नीला फोन करून परत येण्याची विनंती करत होता, परंतु ती स्पष्ट नकार देत होती। शेवटी प्रभू स्वतः सासरी गेला। तेव्हा फुलमती म्हणाली, तू माझ्या मुलीची तब्येत बिघडवली आहेस, तू माणूस नाही, राक्षस आहेस, मी तिला तुझ्यासोबत पाठवणार नाही। प्रभू धक्क्यात आला। त्याने सांगितले, आमचे लग्न झाले आहे, ती माझी पत्नी आहे, कृपया तिला माझ्यासोबत पाठवा। तेव्हा फुलमती अट टाकते, मी तुला एकदा परीक्षा घ्यायची आहे, त्यात तू पास झालास तरच माझ्या मुलीला घेऊन जाऊ शकतोस। प्रभू पत्नीला परत आणण्यासाठी काहीही करण्यास तयार होता। फुलमती त्याला आपल्या खोलीत घेऊन गेली आणि तिथे जे घडलं त्याच्याबद्दल विचार केला तरी धक्का बसेल। त्या रात्री फुलमतीलाच कळलं की प्रभू शारीरिकदृष्ट्या अतिशय शक्तिशाली आहे, इतका की तिची तब्येतच बिघडली। ती लंगडत बाहेर आली आणि म्हणाली, मी मुलीला तुझ्यासोबत पाठवू शकत नाही, तुला शक्य तितक्या लवकर तिला तलाक द्यावा लागेल, तिचं दुसरं लग्न मी करून देईन। प्रभूने विरोध केला, परंतु दोन्ही कुटुंबांच्या चर्चेनंतर घटस्फोट झाला। बबिताचे पुन्हा लग्न झाले आणि ती सुखात संसार करू लागली। पण प्रभूचं काय? त्याची ही विचित्र समस्या, तीच त्याच्या आयुष्याला विनाशाकडे नेणार का? जर तो पुन्हा दुसरं लग्न करेल तर त्याची पत्नीही पळून जाईल। जे काही घडलं ते योग्य की अयोग्य? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद। पुन्हा भेटूया गुन्हेगारीचे जगच्या पुढील व्हिडिओमध्ये।